जिल्हा परिषद निवडणूक टांगती तलवार. सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीची बिगुल वाजण्याची शक्यता असतानाच आता या प्रक्रिया पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा नव्याने याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाची डोकेदुखी वाढल्याची चिन्हे आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. नवी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर महत्त्वाची सुनावणी होणार आहे. आरक्षणाचा पेच आणि निवडणूक आयोगाची कोंडी. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदांच्या बाबतीत पेच निर्माण झाला आहे. नगरपालिका, नगरपंचायती आणि नागपूर चंद्रपूर महापालिकांच्या निवडणुका 50% मर्यादा ओलांडली असली तरी न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून घेण्यास परवानगी मिळाली आहे. जिल्हा परिषदांना जाचक असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणले आहे. जिल्हा परिषदांच्या बाबतीत केवळ 50% आरक्षणाची मर्यादा पाळणाऱ्या संस्थांच्याच निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात 288 नगरपालिकांच्या निवडणुका पार पाडल्या असून 29 महापालिकांच्या निवडणुका 15 जानेवारीला होणार आहेत. मात्र उर्वरित 20 जिल्हा परिषदामध्ये प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जात असल्याने आयोगाने तिथे निवडणुका घेण्यास असमर्थता दर्शवली आहे.